नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय रेल्वेच्या बातमीने. मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू सुरळीत झालेली आहे. लातूर ते सीएसएमटी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली होती. बदलापूर ते अंबरनाथच्या दरम्यान हा बिघाड झाला होता. मात्र पाऊण तासानंतर आता ही वाहतूक सुरळीत झाली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू आहे. वाहतूक खोळंबल्यानं प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत. गणेश, साधारण जर लक्षात घेतलं तर 7च्या सुमारास लातूर एक्सप्रेस ही कल्याणमध्ये पोहोचलेली असते, पण हा बिघाड झाल्या कारणाने ती एका ठिकाणी थांबलेली होती. त्यामुळे अर्थात पाठीमागून येणारी जी जलद वाहतूक होती ती देखील खोळंबली. पण आता ही वाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर येते आहे का? 20 मिनिटापूर्वीच लातूर एक्सप्रेसच्या ज्या इंजिनमध्ये बिघाड झालं होतं त्याला दुसरं इंजिन लावून ते कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आलंय आणि लातूर एक्सप्रेस देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे. जवळजवळ तासभर हा अप मार्गावर खोळंबा झाला होता आणि त्याच्यामुळे कर्जत पासून अंबरनाथ, बदलापूर पासून कल्याणपर्यंत अनेक गाड्या या एका मागोमाग एक थांबल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की सकाळची वेळ आहे आणि मोठ्या प्रमाणात कामाला जाणाऱ्या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या जी चाकरमानी आहेत ते रेल्वे सेवेवर अवलंबून असतात आणि सकाळी त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर होती. मात्र तासभरानंतर रेल्वे प्रशासनाने हे इंजिन बाजूला काढत लातूर एक्सप्रेस रवाना केली आणि आता हळूहळू वाहतूक ही पूर्वपदावर आलेली आहे आणि त्याच्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता वाहतूक जी आहे ही पूर्वपदावरती येते. रेल्वेची काही प्रमाणात लोकलचं शेड्यूल जे आहे त्यामुळे विस्कळीत झालं, पण आता ते देखील वेळेत आणण्याचा जो प्रयत्न आहे तो निश्चित या ठिकाणी होईल. सकाळची वेळ आहे. बहुतांशी चाकरमानी हे आपल्या ठाणे किंवा सीएसएमटी दादरच्या दिशेने नोकरीच्या ठिकाणी जाण्याच्या दिशेने निघालेले आहेत. गर्दी असते आणि त्यात लोकल किंवा हे इंजिन खराब झाल्या कारणाने वाहतूक जी होती ती विस्कळीत झालेली होती, पण आता ती पूर्वपदावर येते. यानंतर बातमी पाहणार आहोत राज्यात निर्माण झालेल्या कोळसा तुटवड्याची. राज्यात कोळशाचा तुटवडा निर्माण झालाय. वेस्टर्न कोलफिल्डकडून 2 दिवस कोळसा पुरवठा बंद होता आणि त्यामुळे राज्यातील भुसावळ, परळी आणि पारस ही 3 औष्णिक विद्युत केंद्र आज बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. अशात वाढत्या उकाड्यामुळे विजेची विक्रमी मागणी नोंदवण्यात येते. काल एका दिवसात राज्यात 28,108 मेगावॅट विजेची मागणी होती. महाजेनकोनं 8,359 मेगावॅट आणि खासगी केंद्रावरून 12,210 मेगावॅट वीज राज्यानं खरेदी केली. उर्वरित 9,475 मेगावॅट केंद्र सरकारच्या एनटीपीसीकडून घेत राज्य सरकारने 28,108 मेगावॅट विजेची विक्रमी मागणी जी ती पूर्ण केली. जाणून घेऊयात उपलब्ध कोळशाचा साठा जो आहे तो किती आणि कशा पद्धतीने. त्यामध्ये विद्युत केंद्र जर आपण लक्षात घेतलं तर खापरखेडा विद्युत केंद्रामध्ये 8 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे, तर चंद्रपूर विद्युत केंद्रामध्ये 7 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. तर पारस विद्युत केंद्रात 8 दिवस, परळी विद्युत केंद्रामध्ये 6 तास, केवळ 6 तास पुरेल इतका कोळशाचा साठा आता उपलब्ध आहे. तर भुसावळ विद्युत केंद्रामध्ये 8 तास पुरेल इतका कोळशाचा साठा आहे आणि नाशिक विद्युत केंद्रामध्ये फक्त 1 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. कोरडी विद्युत केंद्रामध्ये 1 दिवस, तर खापरखेडा विद्युत केंद्रात आपण बघतो 8 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. तर अशा प्रकारे ठिकठिकाणी मर्यादित स्वरूपातला हा कोळशाचा साठा जो आहे तो लवकरच संपेल आणि मग त्यानंतर वीज निर्मिती अर्थात परिणामी वीज निर्मिती जी ती थांबेल. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, उष्मा जो आहे तो वाढताना दिसतोय. अशावेळी घरोघरी म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत पंखे जे ते सुरू आहेत, AC किंवा एअर कूलर देखील सुरू आहेत. अशावेळी जर या कोळशाचा पुरेसा साठा जर उपलब्ध होत नाहीये तर काही औष्णिक विद्युत केंद्र बंद होऊ शकतात का? त्याचा काय परिणाम दिसून येईल? विशाल, राज्यातल्या जे 7 औष्णिक विद्युत केंद्र आहेत त्यापैकी 3 औष्णिक विद्युत केंद्र आहेत ते कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतात. त्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र, परळी औष्णिक विद्युत केंद्र आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र हे तिन्ही औष्णिक विद्युत केंद्र आहेत. तिथे 6 ते 8 तास पुरेल इतकाच कोळसा आहे. उर्वरित जे 2 औष्णिक विद्युत केंद्र आहे, विशेष करून कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आणि नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, इथे 24 तास पुरेल इतका कोळसा आहे. त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आहे, कारण की मागचे 2 दिवस कोल इंडियाचे सर्व
कर्मचारी हे संपावर गेलेले होते। त्यामुळे मागच्या 2 दिवसापासून महाजनकोला किंवा NTPCला असेल किंवा खाजगी औष्णिक विद्युत केंद्राला कोळसाचा पुरवठा झाला नाही। त्यामुळे मग आता हे सर्कल पूर्ण व्हायला परत पुढचे 48 तास वाट पाहावी लागेल। आता जो कालपर्यंत जो कोळशाचा वापर झाला, जो ऑलरेडी यांच्याकडे 2 दिवसाचा स्टॉक होता, त्यामुळे तो कसाबसा त्यांनी कालचे 2 दिवस काढले, एक दिवस पहिला दिवस आणि दुसरा दिवस संपाचा। मात्र आता पुढचे 2 दिवस कसे काढायचा ही अवघड परिस्थिती आहे, कारण की यांच्याकडे शिल्लक स्टॉक नाही। महाजनकोकडनं तारेवरती कसरत करून चंद्रपूर आणि खापरखेडा इथला जे कोळसा होता तो परळीला पाठवण्याचा प्रयत्न केला, नाशिकला पाठवण्याचा प्रयत्न केला, पारसला पाठवण्याचा प्रयत्न केला, पण अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये तो तिथे गेला। त्यामुळे जर का बघितलं तर कालची जी राज्याची विजेची मागणी होती ती 28,108 म्हणजे ही आजवरची विक्रमी विजेची मागणी होती। आणि राज्याकडे जी वीज निर्मिती केली जाते म्हणजे महाजनकोचा जो एकूण वीज निर्मिती होती ती साधारण 8,000 मेगावॅटच्या घरामध्ये आहे आणि जवळपास 9,000 मेगावॅट ही खाजगी केंद्रांकडनं सरकार घेते आणि मग उर्वरित जवळपास 10,000 मेगावॅटचा जो तुटवडा होता तो NTPC कडनं किंवा केंद्र सरकारच्या जे काही औष्णिक विद्युत केंद्र त्यांच्याकडनं पुरवठा केला जातो। त्यामुळे मागणी ही जेवढी मागणी आहे तेवढ्या दरामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये पुरवठा झाला। मात्र महाजनकोची वीज निर्मिती आता प्रभावित होणार आहे, कारण की कोळशाच्या अभावी जवळपास 1800 ते 2000 मेगावॅट वीज निर्मिती ही पूर्णपणे प्रभावित होणार आहे। त्यामुळे कुठेतरी जर का केंद्र सरकारकडे म्हणजे कालचा जो संप होता म्हणजे 2 दिवस जो संप झाला तो केंद्र म्हणजे राज्य देश स्तरावर होता, त्यामुळे देश पातळीवर कोल इंडियाचे कर्मचारी संपावर होते, म्हणजे कुठेच सप्लाय झाला नाही। त्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील तसा विजेचा तुटवडा निर्माण होणार आहे, तिथे देखील केंद्राच्या जे औष्णिक विद्युत केंद्र त्यांना विजेचा पुरवठा करायचा आहे। त्यामुळे जर का केंद्राच्या औष्णिक विद्युत केंद्राकडनं NTPC कडनं जर का राज्याला मागणी जेवढी आहे तेवढा जर पुरवठा झाला नाही तर निश्चितच लोडशेडिंगचं संकट उद्भवू शकतो। मात्र 3 औष्णिक विद्युत केंद्र आहेत, त्यामध्ये पारस, परळी आणि भुसावळ हे कोणत्याही क्षणाला बंद पडू शकतात। ऊर्जा मंत्री नितीन राऊत सांगतात की आम्ही कोणतेही औष्णिक विद्युत केंद्र बंद पडू देणार नाही, मात्र ज्या क्षमतेने ते चालायला पाहिजे त्या क्षमतेने चालत नाही। बंद जरी पडत नसले तर त्या क्षमतेने ते चालत नसल्यामुळे जी वीज निर्मिती आहे ती तर प्रभावित होतच आहे। त्यामुळे 1800 ते 2000 मेगावॅटची वीज निर्मिती ही प्रभावित होणार आहे। त्यामुळे पुढच्या 48 तासामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंगचा ताण नागरिकांना सहन करावा लागू शकतो। मुंबईमध्ये जर का बघायचं झालं तर मुंबईकडनं खाजगी कंपन्यांकडनं वीज पुरवली जाते, त्यामुळे मुंबईमध्ये फारसा तितका परिणाम होणार नाही। मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये या 2 दिवसाच्या संपाचा परिणाम होणार आहे। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। म्हणजे थोडक्यात काय तर कोळशाचा पुरवठा पुन्हा एकदा पूर्ववत होणं फार आवश्यक आहे, नाहीतर या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वेगवेगळे जे काही टप्पे आहेत वीज निर्मितीचे ते बंद पडण्याची दाट शक्यता आहे। पुढे पाहूयात, डोक्यावर छप्पर आहे पण घराबाहेर राहावं लागतंय। राहतं घर कधी बनेल याचा नेमणे आणि ही परिस्थिती अंबरनाथच्या कुशिवली ग्रामस्थांवर का ओढवली आहे, पाहूयात हा रिपोर्ट। ही कुठचीही पडकी घरं नाहीये, तर या घरांमध्ये माणसांचं वास्तव्य आहे। काही वडिलोपार्जित तर काही नव्यानं बांधले। कशी राहणारी त्या घरामध्ये, पण तरीही या घरांची अशी जर्जर अवस्था झालीय। अंबरनाथ तालुक्याचं कुशिवली हे गाव सध्या जमीनदोस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे। गावालगतच्या दगडखाणीत होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे घरांना मोठमोठाले तडे गेले। स्फोटांमुळे खिळखिळ्या झालेल्या घरात सदस्य राहण्यास घाबरतात। भीती वाटते म्हणजे कशी, तर बाहेरून येणाऱ्यांची अवस्था काय सांगणार। घरांना पडलेले तडे एवढे मोठे आहेत की त्यात साप येऊन राहतात। यावर उपाय म्हणून नागरिकांनी भेगांमध्ये कपडे कोंबले। एवढी कंडिशन खराब आहे का आम्हाला आता अंगणात झोपायची वेळ आली ना। झोपतो आम्ही अंगणात पण झोपतो का, तर कधी पडेल कधी कोसळेल काही पत्ता नाही लागणार। जीव धोक्यात घेऊन आम्ही झोपतो बाहेर। कधी साप वगैरे पण घरामध्ये येतात। मदत तर करायला पाहिजे ना, काही विचारायला पाहिजे ना तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे। आता ही एवढी परिस्थिती खराब असताना आम्हाला भरपाई तर पाहिजेच आहे का, तर आम्ही आमच्याकडे ते ऐपत पण नाही आहे का आम्ही याला दुरुस्त करू आणि त्याच्यामध्ये राहू शकतो, असं पण नाही। काहींनी तर या भेगांना वैतागून कर्ज काढत नवं घर बांधलं, पण त्या घरांची देखील तशीच अवस्था झाली आहे। दगडखाणीतील ब्लास्टिंगमुळे घराच्या भिंती कमकुवत झाल्या।
त्यामुळे अंगणातच संसार थाटण्याची वेळ काहींवर आली आहे। त्यामुळे ही खाण बंद होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरते। आता ही खदानी बंद झाल्या पाहिजे। आम्ही कर्ज काढून त्यांनी घरा उभी केल्यान, लोकांची मजुरी करतो। या घराची अवस्था बघा आता कशा तडा गेल्याने, हे खदानीमुळे गेल्यान। एवढी वर्ष जुन्या घराला पण तडा गेला, ते एवढे मोठाला तडा गेल्या, तो घर सोडून त्यांनी आम्ही हे नवीन बांधला कर्ज काढून त्यांनी। 4-5 वर्षापासून त्रास आहे, काही खदानीचे विलस्ट होतात, मग त्याच्यामुळं घरं पडतात, तर लय असे जोरात होतात, भांडी सुद्धा पडतात वर्षा। दगडखाणीतील स्फोटांच्या त्रासाबाबत ग्रामस्थांनी वारंवार अंबरनाथ तहसील कार्यालयाला पत्राद्वारे माहिती दिली आहे। मात्र त्याचा काही एक उपयोग न झाल्यानं दगडखाण बंद न झाल्यास 4 एप्रिल रोजी आत्मदहनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। क्रेशर जे आहे त्याच्यामुळे आमच्या घरांना ब्लास्टिंगमुळे हादरे बसून अशा प्रकारचा तडा जात आहेत आणि भरपूर घरांचं नुकसान होतंय। अधिकारी येऊन पाहणी करून जातात, पण आम्हाला जसा हवा असा न्याय मिळत नाही। त्यामुळे जर 28 तारखेला तनिष स्टोन क्रेशर कंपनी जर बंद झाली नाही तर आम्ही 4 तारखेला अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढणार आहोत आणि तिथे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही गावकरी सामूहिक आत्मदानाचा इथे तुम्हाला इशारा देतोय। दरम्यान तडे गेलेल्या घरांची तहसीलदारांनी पाहणी केली असून योग्य त्या कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय। मौजे साखरोली येथे तनिष दगड ज्याला आपण स्टोन क्रशर म्हणतो हे कार्यरत आहे। सदर स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे काही घरांना तडे गेल्याची तक्रार आपल्याला मौजे कुशवली गावातील गावकऱ्यांनी केली होती। त्या अनुषंगाने जी स्थळ पाहणी केली त्याच्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलं की एकूण 89 जी घरं आहेत त्याच्या भिंतींना तडे गेलेले आहेत। या दृष्टीने आपण वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करीत आहोत आणि याच्या पुढे जी आवश्यक ती नियमानुसार कारवाई आहे ती आपल्याकडून करण्यात येईल। याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधून त्यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे। आपण बघूया पुढे याच्याबाबत काय कायदेशीर कारवाई करण्यात येते, आपल्याला लवकरच कळेल। गावकऱ्यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे शासकीय यंत्रणा कामाला लागल्या, त्यामुळे आता तरी या दगडखाणीच्या संकटातून सुटका होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे। गणेश गायकवाडसह न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। आणि ही सगळी वास्तविक परिस्थिती समोर आणली आमचे अंबरनाथचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। गणेश, आत्ता ही बातमी आपण समोर आणतोय म्हणून हे लक्षात येतंय की त्या स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे या घरांना अक्षरशः तडे गेलेत। शेवटी हक्काचं घर हे जर सशक्त असेल तर आपण त्यात छानपणे राहू शकतो, पण आता ती परिस्थिती देखील या ठिकाणी राहिलेली नाही आहे। मग अशा सगळ्या परिस्थितीत पहिला प्रश्न असा पडतो की हे स्टोन क्रशर सुरू झाल्यापासून किंवा ब्लास्टिंगचे तडे ज्या म्हणजे या ब्लास्टिंगचे धक्के घरांना बसतात तेव्हापासून लक्षात तर आला असेल की कुठली घरं पडू शकतात किंवा या लोकांना त्रास होतोय, मग आत्तापर्यंत सरकार दरबारी याची दखल का घेतली गेली नाही? मुळात विशाल 4 वर्षापूर्वी हे जे स्टोन क्रेशर आहे त्या भागामध्ये त्याला परवानगी मिळाली। सगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात, मग त्या पर्यावरण विभागाच्या असतात किंवा इतर परवानग्या असतात, त्या सगळ्या परवानग्या घेऊन हे स्टोन क्रेशर या ठिकाणी सुरू करण्यात आलं अशा प्रकारची माहिती प्रांताधिकारी आणि त्याचबरोबर तहसीलदारांनी आपल्याला दिली। मात्र त्यांनी असं देखील सांगितलं की जर या स्टोन क्रेशरमुळे अनेक घरं अनेक संसार उद्ध्वस्त होत असतील आणि दुर्घटना होत असतील तर नक्कीच याच्यावर पावलं उचलायला लागतील आणि कडक कारवाई करावी लागेल। मात्र तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की घराचा प्रश्न आणि अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता, अनेक घरं अशी आहेत विशाल। एक घर तर असं आहे ज्या अनिता म्हात्रे म्हणून ज्या सुरुवातीला आपण दाखवल्या, त्यांचं घर असे आहे की अनेक मोठमोठ्या भेगा त्यांच्या भिंतींना पडलेल्या आहेत आणि पावसाळ्याच्या दरम्यान कारण तो जंगलाचा परिसर आहे, सगळा गाव परिसर आहे, त्याच्यामुळे साप वगैरे येतात आणि त्या फटीमध्ये बसतात, त्या तड्यांमध्ये बसतात आणि त्याच्यामुळे कापडांचे जे कापड आहे, कापडांचे म्हणजे बोळे ते त्यांनी त्याच्यामध्ये कोंबलेले आहेत आणि त्यांचं घर कधीही कोसळेल अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अनेक वेळा त्यांना जीव मुठीत घेऊन कधी घरात मग कधी अंगणात झोपावं लागतं, कधी शेजारच्यांकडे झोपावं लागतं। मात्र ही परिस्थिती बघण्यासाठी जेव्हा प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी येतात त्यावेळेस त्यांना फक्त सांगितलं जातं की हे घर आता धोकादायक झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यातून बाहेर पडा, दुसरीकडे राहायला जा। त्यांचं असं म्हणणं आहे की कर्ज काढून हे घर बांधलेलं आहे, साधी दुरुस्ती करायला आमच्याकडे पैसे नाहीये तर आम्ही दुसरीकडे भाड्याने कसं राहू किंवा दुसऱ्यांकडे कसं राहू। शासकीय यंत्रणा
किंवा राजकीय नेते जे पाहणी करायला येतात, मध्यंतरी 2 दिवसापूर्वी एक मोठे राजकीय नेते या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि त्यांनी हे घर बघितल्यानंतर अक्षरशः त्या घरात जायला त्यांना भीती वाटली. त्यांनी बाहेरूनच दुसऱ्या ठिकाणचा दौरा आयोजित केला. म्हणजे अशी परिस्थिती या सगळ्या घरांची आहे. एवढ्या सगळ्या मोठमोठ्या भेगा, त्याचबरोबर भिंती पडण्याची शक्यता, दुर्घटना होण्याची शक्यता. आणि ही बातमी जेव्हा न्यूज 18 लोकमतनं आता दाखवायला सुरुवात केलेली आहे तर वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येत आहेत की गेल्या अनेक वर्षांपासून आमची ही कैफियत आहे आणि न्यूज 18 लोकमतने ती समोर आणलेली आहे. आता तरी निदान प्रशासकीय यंत्रणा जाग्या होतील आणि आम्हाला न्याय मिळेल. आता सध्या प्रांताधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांनी मंत्रालय, त्याचबरोबर ह्या खात्याचे मंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना पत्रव्यवहार केलेला आहे. कारण गावकऱ्यांनी या ठिकाणी जर येत्या 2 दिवसामध्ये हे स्टोन क्रेशर बंद झालं नाही, आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला विशाल. आणि त्याच्यामुळे 4 तारखेला अंबरनाथच्या तहसील कार्यालयासमोर हे आत्मदहन होणार आहे, त्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मंत्रालयापासून अगदी या खात्याचे मंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार, प्रांत या सगळ्यांचे धावे दणाणले आहेत. आणि पोलीस यंत्रणा सुद्धा आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी तहसीलदारांकडे बैठक घेतली आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. आणि त्याच्यामुळेच नक्कीच यामध्ये गावकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतनं हा सगळा खुलासा केलेला आहे, ही सगळी वास्तविकता समोर आणलेली आहे. गेल्या कैक दिवसांपासून हे गावकरी जीव मुठीत घेऊन तडे गेलेल्या या सगळ्या घरांमध्ये राहत आहेत. आणि अर्थात त्याला कारणीभूत आहे ते म्हणजे तिथलं स्टोन क्रेशर, ज्याच्या ब्लास्टिंगचे धक्के या घरांना बसतात आणि त्यामुळे या घरांना तडे गेलेत. बघूयात, जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, सरकार दरबारी यावरती निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा अशाच प्रकारे करत राहणार आहे. पुढे पाहूयात, बातमी आहे पुण्यातनं. पुणे मार्केट यार्डामध्ये आवक जास्त झाल्याने काही भाज्यांचे दर जे ते घसरल्याचं समोर आलंय, तर काही भाज्यांची मागणी वाढल्याने काही भाज्यांचे दर वाढलेत. एकूणच भाजी मार्केट आजच्या घडीला काहीसं स्थिर असलं तरी दररोजच्या इंधन दरवाढीचा फटका भाजी मार्केटलाही निश्चितच बसतोय. या आठवड्यातही इंधन दरवाढ अशीच होत राहिली तर वाहतूक खर्चवाढ जी ती गृहीत धरता किरकोळ बाजारात भाज्यांचे किमान 20% दर वाढू शकतात असा अंदाज जो आहे तो आडते व्यापारी व्यक्त करतात. आणि याचा थेट मार्केट यार्डमधून सविस्तर आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुणे मार्केट यार्डात सध्या भाज्यांचे दर पडलेले आहेत कारण आवक वाढलेली आहे. पण इंधन दरवाढीमुळं भाज्यांचे दर पुन्हा एकदा विशेषतः किरकोळ बाजारात वाढू शकतात. तरी पण आत्ताचा एक आपण आढावा घेऊया. आज वांग वाढलेलं आहे साधारण 10% शेवगा मात्र पडला आहे कारण आवक खूप तेजी झालेली आहे. वाटाणा वाढलेला आहे, तिकडं दोडका वाढलेला आहे, कांदा कमी झालेला आहे, गवार पण एक वाढलेली आहे. अशा सगळ्या भाज्यांचं कमी अधिक प्रमाणात मार्केट तसं 8 दिवसापासून सारखं आहे. पण मला सांगा, आज भाजी मार्केटची अवस्था काय आहे? आज मार्केटमध्ये माल आहेत पण आता थोड्या दिवसांनी असे पेट्रोल दर वाढल्यामुळं याचा परिणाम अजून 8 दिवसात येईल की जेणेकरून बाजार वाढतील. दरवेळेस असे किंवा इलेक्शन संपून जातात त्यानंतर डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात आणि त्यानंतर डागाला भाडं वाढायला लागतं. जी नंतर ही परिस्थिती अजून एक 8 दिवसांनी साधारणपणे 10 ते 15% भाव वाढायची शक्यता आहे. आज जे डागाला 20 रुपये भाडे आहे ते 5 रुपयांनी वाढायची शक्यता आहे. भुजबळ सेठ, मला सांगा, हे किरकोळ हे ठोकचं डागाचं झालं, किरकोळ बाजारात किती भार वाढवू शकते? कारण हे टेम्पोनेच गावागावात भाज्या जातात सगळ्या उपनगरांमध्ये. कसं आहे, आमचा हा व्यापार जो आहे सगळा इंधनावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये जो माल येतो तो सगळा वाहनामधनं येतो, मार्केटच्या बाहेर जो माल जातो तोही वाहनांमधनं जातो. शेवटी इंधनाच्या दरवाढीवर आमच्या बाजारपेठेचे बरेचसे भवितव्य अवलंबून आहे. साधारण आता 5 ते 10% दरवाढ ही परराज्यातनं माल येणाऱ्या लोकांनी ऑलरेडी 10% दरवाढ केलेली आहे. शहरातले लोक अजून थोडे थांबून आहेत. रोज 3 दिवस 4 दिवस थोडी दरवाढ होते, परंतु आता ह्याच्यापेक्षा थोडी दरवाढ झाली. टेम्पोची वाहतूक करणारे शहरामध्ये आहेत, माल घेऊन जाणारे थांबणार नाहीत. ते पोत्यामागं 10 रुपये 5 रुपये भाडे दरवाढ करतील आणि त्या दरवाढीचा परिणाम शेवटी किरकोळ व्यापाऱ्यांच्यावर होतो आणि शेवटी पर्यायाने खरेदीदार ग्राहकाला हा याचा बुरदण सोसावा लागेल, निश्चित पडणार. 10 ते 15% दरवाढ ही अपेक्षित आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे, मुंबईकरांसाठी खुशखबर आहे की 100% मुंबईकर कोरोनापासून आता सुरक्षित असल्याचं समोर येते. 85% बाधितांमध्ये कोणतीही लक्षणं नाही आहेत आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या आता 0वरती जाऊन पोहोचली आहे. मुंबईत दररोज 10,000वर चाचण्या केल्या जात आहेत आणि बाधित रुग्णांची संख्या आता अवघी 30 ते 40
एवढीच येताना दिसते. त्यामुळे ही आनंदाची बाब आहे. पण याचा अर्थ आपण या सगळ्याच्यात गाफील व्हायचं किंवा आता सगळं संपलं असं समजून चालणार नाही. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं अजूनही आवश्यक ठरणार आहे. पण मुंबईकरांसाठी ही खुशखबर आहे, कारण कोरोनाचा संसर्ग ज्या प्रकारे वाढत गेला त्यानंतर झालेलं लॉकडाऊन आणि सलग 2 वर्षानंतर आपण बघतोय त्या लॉकडाऊनमधनं अजूनही सर्वसामान्य माणसापासून तर व्यापाऱ्यापर्यंत हव्या त्या प्रमाणात लोक सावरू शकलेली नाही आहेत. आता सगळी स्थिती जी आहे ती पूर्ण पूर्वपदावरती आलेली आहे. सगळी कामं सुरळीत सुरू झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा कोरोनाची लाट नको अशीच भावना सर्वसामान्य व्यक्त करताना दिसत आहेत. या सगळ्या याच्यातनं सर्वसामान्य देखील शहाणे झालेत आणि आता सगळे नियम पाळून ते पुढे जातात. आणि यामुळे मुंबईकरांच्या या नियम पालनामुळे आपण असं म्हणूयात की 85% बाधितांमध्ये कोणतीही लक्षणं नाही आहेत आणि आता कोरोनाचे रुग्ण जे आहेत त्याची संख्या केवळ सगळ्या तपासणीनंतर 30 ते 40 या आकड्यावरती आली आहे. म्हणजे अर्थात हा आकडा अर्थात लवकरच शून्यावरती येईल. म्हणजे तो आलाय असं म्हणायलाही काही हरकत नाही. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशालकडे आपण जाऊयात. विशाल, गेल्या काही कालावधीमध्ये कोरोनाचा वाढणारा संसर्ग, रोजची रुग्णांची आकडेवारी यावरती ज्यावेळेस आपण देखील बोलत होतो किंवा प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत होतो तर आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं व्हायचं. पण आता ही संख्या जी आहे ती शून्यावरती येताना दिसते. मुंबईकरांसाठी हा फार मोठा दिलासा म्हणायचा का? नक्कीच विशाल, कारण का ज्या वेळेला कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती किंवा भारतामध्ये ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला मुंबई शहराबद्दल अनेक जणांनी भीती जी आहे ती व्यक्त केली होती. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ही काही दिवसांपूर्वी सातत्यानं वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर काही नियम कडक केल्यानंतर ही रुग्णसंख्या पुन्हा कमी झाली आणि आजची मुंबईतील आपण जर संख्या जर पाहिली तर मुंबईची वाटचाल जी आहे ही 0 कोरोना रुग्णाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईकरांनी ज्या पद्धतीनं नियमावलींचं पालन केलेलं आहे आजही आपण जर पाहायला गेलं तर अनेक मुंबईकर जे आहेत जरी कोरोना नियमावलीमध्ये शिथिलता आणली असली तरी आजही काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मैदानांमध्ये पाहिलं, उद्यानांमध्ये जर पाहिलं तर लोकांच्या तोंडावरती आजही मास्क जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हेच कुठेतरी मुंबईकरांचं यश जे आहे ते म्हणावं लागेल. आणि आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं ज्या पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये मग धारावीसारखं झोपडपट्टी परिसर असेल किंवा अन्य दाटीवाटीचे जे परिसर आहेत या ठिकाणी जनजागृती जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आली होती, आरोग्य विभागाकडनं करण्यात आली होती. आणि अर्थात सर्वसामान्य मुंबईकर देखील या सगळ्या याच्यामध्ये नियमांचं पालन करत होता, कारण त्याला या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं होतं. आपल्याबरोबर बोलण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी त्यांच्याकडे आपण जाऊयात. डॉक्टर उदय, आपण बघतोय की आता मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही म्हणायला गेलं तर जवळपास शून्यावरती आलेली आहे. मुंबईकरांसाठी हा दिलासा असला तरी नियमांचं पालन करणं येणाऱ्या काळातही आवश्यक ठरणार आहे का? दर्शकांना मी सांगू इच्छितो की आज ज्या 3-4 प्रकारच्या वेव्ज येऊन गेलेल्या आहेत त्या प्रकारच्या कोरोनाशी आपण चांगला सामना केलाय आणि त्यामुळे त्या सगळ्याचे आकडे आज शून्याच्या जवळपास आलेले आहेत. आणि त्यासाठी सगळ्यांचं एक तर आपण कौतुकही करायला पाहिजे, यंत्रणांचं आणि त्याचबरोबर नागरिकांचं. त्यांनी जी काही जबाबदारी दाखवली आहे त्याच्यामुळे आज हा आकडा शून्याच्याकडे आलेला आहे. त्याचबरोबर आपली इम्युनिटी, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती यांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. पण त्याचा अर्थ आपल्याला जे काही इशारे दिले गेलेत की जूनमध्ये कदाचित अजून होऊ शकेल तर त्या दृष्टीने आजही आपल्याला काही गोष्टी, आता मास्क कदाचित शासनाने नियम ज्यावेळी बदलतील त्यावेळी तो निघून जाईल, पण त्याच्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की वैयक्तिक स्वच्छता जी अतिशय गरजेची आहे, वैयक्तिक काळजी जी घेण्याची गरज आहे. थोडासा काही त्रास झाला तर आपण आतापर्यंत बायपास करून स्वतः सगळ्या गोष्टी निर्णय घेत होतो. तर योग्य वेळी डॉक्टरला भेटणं, योग्य वेळी त्याच्याशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं, सामाजिक क्षेत्रामध्ये जर समजा आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याला गर्दी आणि या गोष्टींचा सामना करणं अटळ आहे. तर निदान त्यानंतर वैयक्तिक काळजी तरी प्रत्येकाने घेत राहणं हे जर समजा सांभाळलं तर मला वाटतं की आत्ताच्या कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडलेलो आहे. ते पुढचा विळखायच्यासाठी आपल्याकडे पूर्ण तयारी आहे, मानसिक आणि शारीरिक. तर त्यामुळे आपण थोडेसे निर्बंध जर सरकारने शिथिल केले
तर मास्क विरहित आपल्याला मुंबईकरांना आणि त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, ठाणे या सगळ्या लोकांना या ठिकाणी सुद्धा आकडे खूप खालती आलेले आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्यासाठी ही दिलाशाची गोष्ट असेल की आपण या सगळ्या बंधनातून बरेचसे निर्मुक्त होऊ आणि जर पुन्हा कधी लाट आली तर त्यावेळी पुन्हा निर्बंध घ्यायची आपली तयारी असेल. धन्यवाद डॉक्टर उदय कुलकर्णी या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे मुंबईकरांचा अर्थात या सगळ्या परिस्थितीत नियमांचं पालन केल्यामुळे किंवा एकूण प्रशासनाच्या सगळ्या जनजागृतीमुळे देखील आपण बघतोय की परिणामी सकारात्मक सगळं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग तसं बघायला गेलं तर जवळपास शून्यावरती गेला आहे, पण यापुढे आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक ठरणार आहे. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.